सावी, काय चाललंय? इकडे कुठे फिरतेस तू? अहो ते दामिनी मॅडम इथे आहेत असं मला वाटतंय, पण हे धैर्यांना नको सांगायला. सावी, नाही काही नाही. अहो ते ते पेशंट पळाला नाही, ते नेमका काय गोळ आहेत तेच बघायला आले होते. बोला ना, ते शिंत्रेंचा नंबर ॲड्रेस काही मिळालं का? पण डॉक्टर, आम्ही ज्या पेशंटला बघायला आलो नेमका तोच पेशंट गायब कसा काय झाला? मॅडम, असं हॉस्पिटलमधून पेशंट गायब होणं शक्यच नाही आहे. आणि तसं काय झालं असतं तर ते आम्हाला कळलं असतं. अहो पण मग पेशंट गेला कुठं? हा, हवेत गायब झाला नाही ना? हे बघा, तुमच्या त्या 2 नर्स मधलं बोलणं ऐकलंय आम्ही पेशंट गायब झाल्याबद्दलचं. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्याचं काय आहे मॅडम, मुळात त्या बेडवर पेशंट नव्हताच. आणि तिथं जर पेशंट असला असता तर तो गायब व्हायचा मुद्दाच नव्हता. तुम्हाला कुठून तरी चुकीची माहिती मिळालेली आहे. चुकीची माहिती? असं कसं होऊ शकतं? आता ते मी कसं सांगू शकेन मॅडम? इथं जे काही घडते ते मी सांगू शकतो. या तुम्ही. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? पेशंट असा कसा हॉस्पिटलमधून गायब होऊ शकतो? आणि जर गायब झालाच असेल तर लगेच बॉम्ब मारायची काय जरूर होती? हे बघा, ही बातमी चुकूनही बाहेर जाता कामा नये. तुमच्या फालतूपणामुळे जर माझ्या हॉस्पिटलची जर बदनामी झाली तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तो पेशंट गायब झाला हे नक्की? थांबा, या डॉक्टरला बघतोच होता. डॉक्टरलाही काहीच माहित नाहीये. आपल्यालाच त्या पेशंटच्या मागावर जायला हवं. निदान निदान तो पेशंट कोण होता ही तरी माहिती काढायला हवी. विचार करा, दया इतकी वर्ष ज्या व्यक्तीला सांभाळतोय, म्हणजे ती व्यक्ती कुठेतरी महत्वाचीच असणार. आपल्याला खूप जपून पाऊल उचलायला हवं. आपलं चुकीचं पाऊल मुजुमदारांचं साम्राज्य नष्ट करू शकतं. मधुसूदन नाव आहे ना तुझं? काय विचारते मी? बोल ना. मधुसूदन नाव आहे ना तुझं? काय विचारते मी? मधुसूदन नाव आहे ना तुझं? आता कसं बोललास? एक सांगू, त्या सावीने तुझा चिवटपणा घेतलाय. नाही म्हणजे आत्याने तुला इतकं मारण्याचा प्रयत्न केला तरी तू जिवंत राहिलास. दामिनी मुजुमदार सारख्या बाईच्या हातून वाचलास म्हणून स्वतःला खूप ग्रेट समजत असशील ना तू? अरे हट! तू वाचलास कारण माझ्या बाबांनी वाचवलं तुला. माझ्या बाबांनी पोचलं ना म्हणून तू जिवंत राहिलास.